पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। विवाहानंतरही पत्नीने तिच्या जुन्या प्रियकरासोबत संबंध सुरू असल्याच्या मानसिक तणावातून एका विवाहित तरुणाने सासरच्या घरी विषारी औषध सेवन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। जवळपास 15 दिवस उपचार सुरू असताना 7 मे रोजी त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी पत्नी, तिचा प्रियकर तसेच सासू-सासऱ्यांविरोधात MIDC सिडको पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणातील आरोपीमध्ये वैष्णवी कृष्णा गडड, तिचा कथित प्रियकर कृष्णा दांडगे तसेच वैष्णवीचे आई वडील मीरा नागनाथ सोनवणे आणि नागनाथ बलभीम सोनवणे यांचा समावेश आहे। मृत तरुणाचे नाव कृष्णा अण्णासाहेब गडड असे असून मृताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कृष्णा आणि वैष्णवी यांचा विवाह सुमारे 7 वर्षापूर्वी झाला होता। त्यांना 2 मुले असून लग्नानंतर सुरुवातीची 3 वर्ष दोघेही कुटुंबासमवेत राहत होते। त्यानंतर वैष्णवीने स्वतंत्र राहण्याचा आग्रह धरल्याने गारखेडा परिसरात भाड्याच्या घरात राहण्यास त्यांनी सुरुवात केली। दरम्यान वैष्णवीच्या मोबाईलवर एका विशिष्ट क्रमांकावरून सतत फोन येत असल्याचा संशय कृष्णाला आला होता। याबाबत विचारणा केल्यानंतर संबंधित व्यक्ती चुलत भाऊ असल्याचे तिने सांगितले। मात्र फेब्रुवारी 2025 मध्ये तोच तरुण घरात येत असल्याचे घरमालकाच्या निदर्शनास आले। चौकशी केल्यानंतर त्या व्यक्तीचे नाव कृष्णा दांडगे असल्याचे सांगण्यात आले। त्यानंतर कृष्णा गडड यांनी पत्नीच्या आई वडिलांसह तिच्या भावाशी चर्चा केली असता विवाहाआधीच वैष्णवी आणि कृष्णा दांडगे यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे त्यांनी मान्य केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। तसेच मुलीला समज देण्याऐवजी जावयालाच पुरावे मागण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे। पत्नीच्या प्रियकराशी संपर्क साधून कृष्णाने समजवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याच्याकडून उलट धमकी मिळाल्याने तक्रारीत म्हटले आहे। या सर्व प्रकारामुळे मानसिक त्रास वाढल्याने कृष्णाने प्रथम पुण्यात आणि त्यानंतर नाशिक येथे नोकरी शोधून पुण्यात राहण्यास सुरुवात केली। 22 एप्रिल रोजी मुलांची आठवण आल्याने कृष्णा सासरच्या घरी गेला होता। त्याच ठिकाणी त्यांनी विषारी औषध सेवन केले। त्यानंतर त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले। जवळपास 15 दिवस उपचार सुरू असतानाच 7 मे रोजी त्याचा मृत्यू झाला। घटनेनंतर MIDC सिडको पोलीस ठाणे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वैष्णवी गडड, मीरा सोनवणे तसेच नागनाथ सोनवणे आणि कृष्णा दांडगे यांना अटक केली। न्यायालयात हजर केल्यानंतर सर्व आरोपींना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लखनसिंग पाचलोरे करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।